मी डान्स वगैरे काहीच शिकले नाहीये. माझी सुरुवात लावणीपासून नाही झाली, तर माझी सुरुवात ही चित्रपटांपासूनच झाली. 96-97ची गोष्ट. आणि माझ्या एका चित्रपटाच्या एका गाण्याच्या डिरेक्शन डान्स डिरेक्टर म्हणून माया जाधव होत्या. माया जाधव सगळ्यांनाच माहिती आहेत. तर त्यांना असं वाटलं की ही लावणी नाचेल. त्याच्यात लावणी नव्हतंच, त्यावेळेस रोमॅन्टिक गाणं वगैरे होतं माझं, पण त्यांना असं का कोण गाणे असं वाटलं. आणि मग त्यांनी फोन करून मला बोलावून घेतलं. त्यावेळेला मोबाईलही नव्हते, फक्त लँडलाईन्स. मग त्यांनी मला घरी बोलावून घेतलं, शिवडीला राहायच्या त्या. आणि त्यांना असं वाटलं की सुरेखा तू एकदा लावणी करून बघ. मी म्हटलं मला लावणी, प्रत्येक डान्स एक बाज असतो. आता फिल्ममध्ये आम्ही जे नाचतो ते 6 बीट 8 बीट 9 बीट, आणि या म्हणत होत्या की तू स्टेजवर परफॉर्म कर. मी म्हटलं मला नाहीच जमणार. पण माहित नाही, त्या म्हणाल की एक सीडी साठी आपण करूया. म्हटलं ओके. तर या रावजी बसा भाऊजी हे गाणं जे सुरेखा पुणेकरांनी खूप गाजवून ठेवलेलं गाणं आहे, ते मी कृणा म्युझिक साठी केलं, सीडी साठी केलं. आणि ते इतकं व्हायरल झालं त्यावेळेला. म्हणजे ही 90sची गोष्ट सांगते मी तुम्हाला. खूप खूप ते आवडलं लोकांना. आणि मग मलाही ते छान वाटायला लागलं. मग त्यांचं असं म्हणणं पडलं की सुरेखा एक 4-5 गाणी तुझी मी छान सेट करते, आपण एक शो करूया. आणि डान्सची मुळातच आवड आहे मला, तर मी पण होकार दिला. आणि मग जयश्री गडकरांची सगळी गाणी, म्हणजे अगदी नाचू किती लाजू किती, 16वं वरीचं धोक्याचं, ही सगळी गाणी मी स्टेजवर परफॉर्म करायला लागली. आणि मग मी जे काही सादरीकरण करत होते ते लोकांना आवडत होतं. लोकांचा रिस्पॉन्स बघून मग ते जरा खूळ डोक्यात बसलं. आणि मी बरीच वर्ष मला लावणीचे शो केलेत.